हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया रसरशीत असा आवळ्याचा मुरवळा। हा मुरवळा खूप छान होतो, मस्त होतो। हे पहा, अर्धा किलो आवळे घेतले आहे। ते स्वच्छ धुवून 3 पाण्याने पुसून घेतले आहे। अर्धा किलो घेतले आहे। साठी पाव किलो गूळ घेतला आहे, ते पण किसून घेतलं आहे, एकदम बारीक घेतलं आहे। पाव चमचा मीठ, लवंग 5, मिरची 5 आणि साखर 2 चमचे। हे पहा, अर्धा किलो आवळे घेतले ना, त्याला अशी काट्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे। असे टोचे मारून घेतल्यावर ना गूळ छान जातं आतमध्ये, गुळाचा पाक असे मारून घ्यायचे, आरामात मारून घ्यायचे। हे पहा, सर्व आवळ्यांना मी टोचे मारून घेतले आहे। हे पहा, असे टोचे मारून घ्यायचे। हे पहा, 2 ग्लास मी पाणी ठेवलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवली आहे। चाळणीवरती मी आवळे ठेवते, आरामात घालून घ्यायचे। गॅस फास्ट करायचा। हे पहा, आरामात घालून घ्यायचे आवळे। हे पहा, 15 मिनटं झाकून मारून ठेवायचं। हे पहा, 15 मिनटं झाली आहे। हे पहा, मस्त शिजले आहेत, फुटले पण आहेत। पहा, हे पहा, मस्त शिजले आहेत। हे पहा, आता हे आवळे जरा थंड झाले आहेत, कोमट करून घ्यायचे आणि असा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि असा एक आवळा पुसून घ्यायचा। हे पहा, आता सर्व आवळे मी पुसून घेते। हे पहा, सर्व आवळे आता पुसून घेतले आहे। हे पहा, एक कढई घेतली आहे। कढईमध्ये आता आपण आवळे घालून घेऊया, याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। तूप तेल काही नाही घालायचं आणि हे साखर 2 चमचे, मीठ, वेलची आणि लवंग घालून ते एकजीव करून घेऊया, छानपैकी मिक्स करून घेऊया। हे पहा, गॅस फास्ट ठेवायचा, स्लो नाही करायचा। हे पहा, आरामात एकजीव करून घ्यायचं। हे पहा, गूळ, वितळला आहे गूळ। गॅस फास्ट करायचा। हे पहा, 20 मिनिटासाठी झाकण मारून ठेवायचं। हे पहा, आपला आवळ्याचा मुरवळा करून तयार आहे। हे पहा, मस्त झाला आहे, खूप छान झाला आहे। हे पहा, आवळ्याचा मुरवळा करून तयार झाला आहे, खूप छान दिसत आहे, मस्तच झाला आहे। हे पहा, एक तुम्हाला तोडून दाखवते, मस्त शिजले आहे आवळे, आतपर्यंत गेला आहे गुळाचा पाक। हे पहा, मस्त शिजले आहेत। तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।